हो काय परपंजाचा काढ लावली कवा गेलाय नवरा सकाळी आता 5 वाजले तर आधीच पत्या नाही कुठवर माहिती सकाळ आता बरं नाही सकाळी काढायचं आता काढायचं मला काय ग माझा रागू हा झालं काय फिरायचं आता पोट भरलं असेल हा ना फिरून फिरून आता अनबिन लागत नाही खायला तुम्हाला अगं मी कुठं गेलो तुला माहित तर आहे का मी कशाला गेलो तिला सकाळी दिवस उगायला गेलाय माणसाचा पत्या तर आहे का घरी अजून अगं कामासाठी जातो की कामासाठी जात अहो उठल्यापासून हात बंद नाही माणसाचा हा जर तर माणसाचा विचार पाचार करता का नाही जरा अगं पण माझा तो विचार करते का कवा विचार करू तुम्ही बोंबडत फिरता की ती गाडी घेतल्यापासून काय दमच नाही ते पायाला पाय नाही हा पहिले तेल उडत होतं म्हणून जात तर नव्हतं आता काय नाही चार्जिंग खवली की पळता लगेच चार्जिंग खवली की पळता लगेच मग चालत जाऊ का मग आता काय पूजा आणली तिला पूजा आणली काय माणसाला राव 5 मिनिटं तर आहे का घराला पत्त्या पाय हा माणस मागू काय करताय काय नाही अहो मग दूध 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 गेली तिकडे पाखर बसली म्हणून पाखराकडून आली पण दूध दूध ह्यांना टाकले कातड्यांना स्वयंपाक पाणी धुणं भांडी सगळं झालं झालं तुझं पण झालं एवढं बोलणं म्हणजे झालं झालं माणसाला काय जीव आहे का नाही असं का करता येडे अगं सकाळचं मी खायचं अजून सकाळ तू 4 टाइम गिळला असेल की हा चढा नाही माझं टोपलंच बांधलं तोंडाला व मुंगस घातलं नाही मला तोंडाला टोपलंच बांधली सारखं त्या बैल कशी चरती तशी सारखं चरतीच मी काय बोलते लाज वाटायची फिरायला सारखं कुठवर फिरावं लागतं माणसानं जरा तर हे बघ ए थांब थांब मी तुला कुठनं कुठे गेली तुला माहिती आहे ना सकाळी मी अगं आंघोळ केली कपडे कुठे गेला फिरतच गेला की मग काय हे बी गेला नाही मग कामालाच गेली कामासाठी काय काम केलं सांगा की मला काय काम केलं तुम्ही तुला सांगू सगळं कुठल्यापासून काय केलं सांगायचं मला 1 तास पुराय ना 1 तास सांगा तर 1 तास नाही मी बसतीच ऐकत सांगा तर तुझं म्हणणं काय मला सांग काय म्हणणं माझ्या हाताला दम आहे काय सांगू द्या का मी काम केलं उठल्यापासून मी झाडून भांडी स्वयंपाक धुणं देवपूजा पुन्हा त्या कताड्यांना बघायचं पाकराकडे तुझं म्हणणं काय तुझं म्हणणं काय तुझं म्हणणं काय माझं काय म्हणणं म्हणजे काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं तुझं मी जाणून काढा म्हणणं तुझं आवाज झाडून काढावं का हाताला लागते चिटक बिटक अगं इकडे बाय तू मला बायांची कामं सांगते कुठल्या बाया सांगते बायांची कामं गाड्याला सांग बरं तू ग बायांची कामं सांगते मला सांगू नका तुम्ही मी बायांची कामं सांगते मग तुम्ही कसं मला गाड्यांची सांगते लोकांच्या बाया नवऱ्याला त्याच्या काम फिल्टर काढ पुन्हा मोटर चालू कर मला सांग त्यांच्या बाया सांगते का नवऱ्याला त्यांच्या काम काय कुठलं ग बाई त्यांचं नवर दरवाजा लावून भांडी घासते तर तुम्ही बघा गेला काय तिथं अहो लोकांच्या बायांचं नवर बघा जावा घरात दरवाजा लावून भांडी घासते तर पाठच्यालाच उठून झाडून ही काढते आणि तुमच्या काय हाताला चिट्टी बी टाकते बघ तू झोपतेस का लोकांनी दारूच पुजायचा तिथं बघायचं जायची गरज नसते कळतं माणसाला कोण कसं करते तुला तू तुला अंदाज येतो अंदाज येतो अंदिश तुला जेवरीश आहे का तू तुमच्याकडे अशी मोकार सुटलेली नव्हती ती माग तू काय काम केलं ग वर्ष तर मला सांग स्वयंपाक तर तुझं कामच आहे करायचं हा तू फक्त आजच चक्कर मारा गेली तिकडे पाखराला किती गेली म्हणजे आवं काय बसली काय मी तिकडे आल्यापासून अजून ती मोहरीच पेट केला ती मोहरी बडवली ते जवास बडवलं लसूण काय केलं किती मोहरी आहेत ग 2-4 पोती निघली का 2-4 पोती 2-4 पोती हा निघू द्या पण तेवढीच बघा किती महत्व आहे त्या निघलेल्याला 2-4 पोती निघली असं काय जरा तर आवं परपंच याड असा होती माणसाला ते सारखं त्या भगवानीकडे पळत जाऊ नका कोण म्हणलं ग तुला कोणत्या कडून म्हणते तुला का माझ्यावर सपा 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 पण काय आमचं गिराक चालत नाही काय असं काय आमच्या आई बापाच्या नावासाठी जगाय काय ना आमच्या आई बापाचं मग काय लोक काय गावाची नाव सांगते काय मी म्हणून टिगली मी म्हणून टिगली ना तर दुसरी असते तर ना कवाच गेली ना पळून गेली असती नांदी आणि मी असंच राहिलो असतो है ना ग असंच गोळ्या फिरला असता मला गावावरून वाळून टाकलाय मी बिनलाजा जाय पहिल्यापासून मी मग कशाला तू ही करून घ्यायचं का कथड्यांचं 4 खराटा तर मारणं होतंय का आपल्याला बोलता रावरावचं अगं झोपेत न उठायच्या आधी जाते पाखराला काय करायचं असल्याला लिस्ट मी बी जाते उद्यापासून बघा बाकीच नाही तर अर्धा काप मला तिथं बागत बसव आणि मग इथं ठेव तुझ्या माग पदाराला धरून हिंड माग कमरल तुझ्या माग हिंड तुला वाटेल काम केलं काय करते वर्ष काम तू काय करते वर्ष काम अगं करतच नाही तू बोल डबरं खान तू तेवढंच राहिले वर बसायला तिच्या झाड लावतो की एखादं बोकराचं चिकाड झाड म्हणजे काम केलं सगळ्याला कळवतो असं कौतुक तुझं काम अगं 10 फूट आहे का 10 फूट जागा ही हा तेवढंच फर 4 खराट मारले की झालं काम 4 खराट मारले काढा की मग 4 खराट आज देवा लावलाय पाखराला किती खाल्लं असेल कोणास ठाऊक त्याने खाऊ द्या मला तर काय करायचं ते पाखराने खाऊ द्या दोरचे पोट मग त्यांच्या आशीर्वादाने पिकले मग तू गेलतीच कशाला मग हा जो माणसाचा बोलून गेला कुठवर माणसाला खराब असते परपंच
लगा लय का माझं ग तू वाळून गेली तू पाक वाळून गेली पाक झुरून गेली ओळखूस येत नसेल आई बापाला तुझ्या. नाहीच येत लगी माझा आई बाप म्हणते किती माझी ताडी ग वळली पाक खराब वळली. झाली. गेलतीच की 4 टाइम तरी त्याच्या असल्या किरकिरी तर तू व्हायला लागली अशी बिनकामाचा संशय घ्यायचा हिच्या आईचं मुडकं याच्या कडून. अहो वाळून नवा मस्त झुरतय माणसात तुम्ही काय सांगाला 4 टाइम खाल्लं तर राहायला लागत नसतं अंगाला. कशानं जुरती तुला कशाचा त्रास आहे ग तुम्ही असल्या गुणाचा आहे म्हणून काय केलं मी तुला गुण उदळता की मस्त. दमली असेल दमली बोलून 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 बाहेर दम झाला एक असल्या तर हे ना कडून मारा लागले माझ्यावर बोंब होते वगैरे. अगं तू मग बोंबलून घेऊन ये म्हणून असं नीट करावं जरा मग माणसाला हे करावं. अगं काय ग एवढं जांगण आहे ती शेडा तिकडे 4 खराट इथे एवढं आणि बोलतेच मला लोकांच्या बाया माणसं म्हण दार लावून भांडी घासते म्हण ती घासते. तुम्ही बघायला गेला का त्यांचं तू बघायचं तेच काय हं. फुट्टाने काय बोलते चापट दिन का नाही अशी त्या बरं खाली बघू तेवढंच राहिले बोलते आता. तोंडा किती आग लागा दात पडला हाय ती बी बोलू बोलू पडू द्या उगा बसतंय म्हणून जाऊ दे कुठं जगाला तमाशा दाखवाय लय तर राहिलाय काय तमाशा दाखवायचा. तूच तुम्ही दाखवा तर सगळा पेट केला. तूच दाखवा लागली जावा त्या कातळ्याला आणि जावा कुठे करायला घास बीस तिथं माझ्या तोंडाला लागू नका जाते आता साला लाईट. जाऊ दे की मग मग काय त्यांच्या मोहर आडवं पडता काय पुन्हा ती मकवाना ती आणा जावा घास थोडी कुटी करायला. मी आता काय टाकू बिकत नसते जो माझा बोलून गेला हे तू का एक काम कर झोप मी तुला दडपून घालतो 2-4 रगी काय माझा हात मोडलं का मला घ्यायच नाही तापली असेल जरा गार होतील ग. अगं काय बोलतीस अगं तू का कशाचं काय मला बोलतीस ग अगं गार खायला पैसे नाहीत म्हणून सांगतो तुला मी. आपण तुम्ही सकाळी गेलता मला ह्याचा वैताग मग अगं मग पैसे- आण पाणी खायचं नाही काय नाही बोलत फिरायचं मग तुला सांगायला कसं येतं ग ऊन पडतंय कसं तर कुठं तर जाऊन चक्क बिकर आली पडचाल का आण बिन गिळायचं सुद्धा असते का नसते तुम्हाला? मला सांग तू काय म्हणजे मला हे आण त्यानं अगं 3000 रुपये खर्च होता गार खायला पैसे नव्हतं तेवढं गोळा करून आणलाय तर बघ ते ठिकं भरलंय तिथं बाजारात बोंबल ते पण आण त्यातनं भी नाही ते आणि जाताना सांगत नाही तिथं गेले फोन करत का माझ्या पोटाला एकटीनेच लागते काय तुम्ही वाऱ्यावर तोंड करता वाऱ्यावर जगता का तुम्ही? आधीच सांगायचं का हे आणायचं ते सांगायचं. आणायचं तुला कळतं का काय जरा आडाबिडे न्यायचं काय गेलेलं सुद्धा कळत नाही गाडीत भोंगाट पळवता बार. मग जातो असं आपण डुगू 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 म्हणजे 4 तास लागा होतं तुला त्रास होतोय तेवढं तुला वाईट वाटतंय का तेवढं तुला वाईट वाटतंय हावती पाक त्या जरशा मशीवनी गैवनी हसते अजून. मग आता मला हसवून जिरवून नका सांगतो मला चल बाई चहा बी कर चल काय नाही छान आहे ना काय नाही कमी करू कॉपी आणली त्यात आ, बायला करा जावा माझ्या तुम्ही, जावा. तापतील म्हणलं जरा बघू तुमच्या गार हातात होतील कसं म्हणलं चहा जरा लागतो गोड लागतो का कडू लागतंय. ते रसना बी आणलाय रसना करू का आता ही दोन किती काय गुप गुप शांत हो द्यावा शांत हो लाव काय तिथलं काय तर कपाळाला देवा सांगू का का देऊ लिंबाचा फाटाफेटा एखादा अंगात येते का माझ्या शांत व्हायला शांत व्हायला. काय बोलते अगं चल उठ ते जावा आधी मग ती घासानं जावा काढू अगं, मला त्या- करायला लाईट जाते आता साला ते तुऱ्याचं मला ते ठसका येते का मला का कसा येतोय बघू तोंडाला बांधत ते फडक बिडक अलर्जी आहे ग डॉक्टर अलर्जी सांगितलं आहे. मारती फिरती त्याशिवाय का जाते का ही अलर्जी मला म्हणल्याशिवाय अगं नाही ग खरं ग हं. खरं ग माझी शानी अगं आहे ग जरा माझा जीवाची विचार करी अगं. काय खरं नाही झालं. आमचा कोण विचार करत नंतर तुमचा काय करायचं असं मी आता ना काम झालं ना की तुझा विचार करत बसतो 10 वाजता झोपतच नाही काय नाही का तसलं काय गरज नाही आम्हाला फुस घालवू नका हवा. बरं उठ 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 जा नाही बाय मी जात नाही. जा घेऊन मी तुला ती तुम्ही करा जावं अगं ए रसना पाचतो उठ 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 शानी नाही फिसणार नाही तेवढं घेऊन मी कुठे करतो की अजिबात नाही. करतो या उठ की अगं किती अगं नादी गुडी लावून तसलं ही करू नका मला. उठ ग नाही बघा नाही म्हणलं की नाही अपेलच नाही तुला नाही नाही भाकरीच करत नाही संध्याकाळी भादराला बघा तर तुम्ही भातवर झोपवते तुम्हाला आता. मी उपाशी झोपतो मला काय सोन मी एक फक्त वडापाव खाल्ला पैसे नव्हते तेवढा गिळून येता की बाहेर म्हणून तर भुका लागत नाही ते ना नुसतं तेवढ्यानं काय व्हायचं तेवढ्या काय होतंय बाय उठ की अगं, किती बोलची पैसा खेळतो ना हातात त्यामुळे सुचतंय तू खायचं जात जा उद्यापासून तू जात जा उद्यापासून आम्ही मागितलं मजा घेऊन ये, ठीक आहे फोन पे देऊ का मग फोन पे करू का बरं राहू दे बाई उठ तू काय चुकू नको जड पण तू झोप तेवढं घेऊन ये मका मी करतो काय नाही मी काय सुद्धा करत नाही बा बरं राहू दे मला बाई करू वाटलं आज करा शेरडांचा उपासन माझा उपास राहू दे